हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे गाईज, मोदी आवास योजना घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आलेला आहे. हा जो जी आर आहे गाईज 9/2024 जी आर आहे. त्या जी आर मध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे, कशी मोदी आवास घरकुल योजनेवर किती निधी वितरित करण्यात आली आहे. आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपल्याला संपूर्ण माहिती माहिती असायलाच हवी, यासाठी मी संपूर्ण व्हिडिओ बनवत असतो की सगळ्यांना सगळी माहिती आलेली पाहिजे आणि जी आर वगैरे त्यांची माहिती त्यांच्याकडून आपल्या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे, म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. आणि तुम्हाला या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी जी आर्स वगैरे और गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉब रिलेटेड व्हिडिओ बघू शकता आपण आपल्या चॅनलवर. चला सुरू करूया या व्हिडिओला गाईज. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथं आता मी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी आर असणार आहे मित्रांनो. हा जो जी आर आलेला आहे इथं महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर आलेला आहे. इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडून हा जी आर आलेला आहे. दिनांक 9/2024 चा जी आर आहे मित्रांनो. या जी आर मध्ये आपण आता माहिती वाचू, संदर्भ दिलेला आहे. संदर्भामध्ये तुम्ही वाचू शकता. हे संदर्भ काय नसते इतकं, आपण शासन ज्ञानप्पा पण वाचून घ्या, म्हणजे शासनाची प्रस्तावना. सगळ्यात आधी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते 25-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे. त्यानुसार सन 2023-24 या वर्षाकरिता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण इथं अक्षर दिलेले आहे आता 3,788 कोटी 59,93,600 इतक्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 ते 8 येथील शासन न्यापनावे एकूण इथं अक्षरी रुपये दिलेले आहे 1,233 कोटी 30 लक्ष इतकी निधी संचालन राज्य व्यवस्थापनात कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष सिडको भवन व सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे लिहिले आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इथं अक्षरी दिलेले आता 26 कोटी 70 लाख फक्त इतकी निधी संचालन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष सिडको भवन व सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांनी वितरित करण्यास या न्यापनावे मान्यता देण्यात येत आहे. ओके, इतकी निधी आता मंजूर झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे इथं. त्याच्यानंतर इथे लिहिले शहरून निधी वितरित करण्यासाठी उपसचिव व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसंच संचालन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यानंतर इथे लिहिले याबाबतचा खर्च मागणी क्रमांक ZD 3 2225 अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय अर्थसंकल्पना यांचे कल्याण व 3 मध्ये मागासवर्गीयांचे कल्याण व 102 आर्थिक विकास 01 विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण. त्यानंतर 1/12 मध्ये त्यांनी इतर मागासवर्गीयांची लाभार्थ्यांची मोदी आवास घरकुल योजना 2225 F 882 कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखाशीर्षाखाली वित्तीय वर्ष 2024-25 करिता प्राप्त करण्यात आर्थिक तरतुदीची भागवण्यात यावा. सदर शासन न्यायपावे वितरित करण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदान वेतनेतर हे संतर्क सहाय्यक अनुदान आहे. त्यानंतर इथे लिहिलं त्यांनी वित्तीय नियमावली व महाराष्ट्र अर्थ नियमावली पुस्तिकानुसार वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणत्याही वित्तीय व अनियमित होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर उपयोगित प्रमाणपत्र वेळोवेळी महालेखपाल शासन संबंधित सादर करण्याची जबाबदारी ही संचालन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांची राहील. ओके, त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं आहे सदर शासन
ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून या संकेतस्थळाचा असा नंबर आहे. त्यानंतर शासन निर्णय डिजिटल स्वारीमध्ये आपण काढण्यात येत आहे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुशय यादव अपर सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून GR आलेला आहे. अशा प्रकारची माहिती होती. इथे तुम्हाला मी संपूर्ण माहिती दाखवलेली आहे. मोदी आवास योजनेसाठी किती घरं बांधण्यात येणार आहे ते पण तुम्हाला मी सांगले, किती निधी येणार आहे तर किती निधी आली आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. याची PDF लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टाकून देणार आहे. त्यानंतर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलवर आवडला असेल हा व्हिडिओ तर चॅनलला लाईक करून टाकायचा आहे व्हिडिओला. आजच्या 9 तारखेचा GR आहे, लेटेस्ट GR असणार आहे हा. त्यानंतर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. याच्या व्यतिरिक्त आणि तुम्हाला जास्त शेअर करायचा आहे मोदी आवास योजनेसाठी, घरकुल योजनेसाठी या व्हिडिओची निधी आलेली आहे. आपल्या घरकुल योजनेची नावं वगैरे मंजूर झालेली आहे आणि ते पण आपल्याला बघून घ्यायचं आहे. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं, त्यांचा पण या फायदा झाला पाहिजे याच्यामध्ये मोदी घरकुल योजनेमध्ये मित्रांनो. ओके, हीच आपली असतं की आपण लोकांपर्यंत चांगल्या GR वगैरे पोहोचवावं, त्यांना माहिती द्यायची आणि त्यांची माहिती देऊन त्यांचे काम ते करून घेणार स्वतः. कारण की अशा माहिती कोणी देत नसतं. या माहितीकरिता मी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देत असतो. डेली मी रोजचे GR इथे टाकत असतो मित्रांनो. गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब वगैरे सगळे व्हिडिओ मी बनवत असतो. अशा चॅनलवर आपण सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचंय आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा, टेलिग्रामला फॉलो करा, तिथे पण मी चॅनल टाकत असतो व्हिडिओ बद्दल. आता लवकरच आपण आता एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहे, तिथे आपण सगळ्यांना इथे जॉईन करणार. त्या ग्रुपमध्ये मी संपूर्ण माहिती देणार पण आहे. ओके, त्यानंतर आपल्याला ट्रेडिंग वगैरे शिकायची असेल, ट्रेडिंगसाठी मला सेकंड चॅनल पण दिलेले आहे मी तिथं मला सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉन बी प्रेस करू शकता मित्रांनो. असेच व्हिडिओ आपण बघण्यासाठी आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.